विजयदादांची सखू आता आपल्या डोळ्यासमोर पूर्णपणे आलेली आहेच आणि आता आपण पुढे जाणार आहोत वृषालीताईकडे. काय झालं सांगते, आता होळीच्या सगळेजण शुभेच्छा देतात. सकाळी सकाळी फोटोमधून सर व्हॉट्सॲपमधून सगळेजण पुरणपोळीचे फोटो पाठवतात हो. फक्त फोन करून सांगतात पुरणाची पोळी केली का, पण प्रत्यक्ष म्हटलं कोणी द्या आम्हाला पुरणाची पोळी तर कोणी नाही देऊन राहिलं. पण माझी एकच चांगली मैत्रीण आहे या जगात, कोण ती म्हणजे वृषालीताई. थँक्यू. तर तिने मला सांगितलं, मृण्मयी काही काळजी करू नकोस, मी तुला पुरणाची पोळी करून देते. वृषालीताईची जी पुरणाची पोळी आहे ती आपण तिच्या कवितेतूनच ऐकणार आहोत. आणि वृषालीताई अनेक वृत्तपत्रांमधून वेगवेगळे लेख लिहित असते, कविता लिहित असते आणि त्याचप्रमाणे तरुण भारतमध्ये रोज एक कविता ती लिहित असते. तर ऐकूया वृषालीताई देवकर यांची कविता. धन्यवाद ताई. महाराष्ट्राच्या आम्ही कन्या याचा अभिमान आहे आम्हाला. महाराष्ट्राच्या आम्ही कन्या याचा अभिमान आहे आम्हाला. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागते मी सौ वृषाली विजय देवकर. नमस्कार करते तुम्हाला. लाल हिरवा निळा पांढरा, लाल हिरवा निळा पांढरा सारे एकच रंग. लाल निळा हिरवा पांढरा सारे एकच रंग. संदेश देण्या येते होळी, म्हणते मिळून राहा एकमेकांसंग. मिळून राहा एकमेकांसंग. मी जी आज कविता सादर करणार आहे ती वऱ्हाडी काव्यरचना आहे. तिचं शीर्षक आहे पुरणाची पोळी. साऱ्याच रंगात न्हाऊ आपण, साऱ्याच रंगात, साऱ्याच रंगात न्हाऊ चला, साऱ्याच रंगात न्हाऊ चला, खेळू आज होळी. साऱ्याच रंगात न्हाऊ चला, खेळू आज होळी. सत्कर्माची दाय वाटू, खाऊ पुरणाची पोळी. सत्कर्माची दाय वाटू, खाऊ पुरणाची पोळी. बुडायचा गेला काय आता, गौतम दादा, बुडायचा गेला काय आता, तरुणाईचा आला वखत. बुडायचा गेला काय आता, तरुणाईचा आला वखत. पण फेसबुक व्हॉट्सअप बिना जीवाले घासच नाही धकत. मग नाकातच कोणते घास माय, अलकाताई, मग नाकातच कोणते घास माय, अन लेकरू बोंबलत राई. सत्कर्माची दाय वाटू, खाऊ पुरणाची पोळी. सत्कर्माची दाय वाटू, खाऊ पुरणाची पोळी. देशाबाहेरच्या माणसाई संग वैखा पायखा करते फेसबुक वरती. देशाबाहेरच्या माणसाई संग वैखा पायखा करते आणि घरा शेजारच्या माणसाईले अनोळख्या नजरेनं पाहते. मग स्टेटस पाहून शिन्या, मग स्टेटस पाहून शिन्या, चोर चोरी करून जाई. सत्कर्माची दाय वाटू, खाऊ पुरणाची पोळी. सत्कर्माची दाय वाटू, खाऊ पुरणाची पोळी. शेल्फीच्या नादात नाम्याचं हाडबाई मोडलं. शेल्फीच्या नादात नाम्याचं हाडबाई मोडलं आणि मोडलं तर मोडलं, बायकोनं चार चौघात तेले जोडलं. काऊन का, काऊन का, चालता चालता पडते गटारात आणि कपडे काय बेंद्रे होई. सत्कर्माची दाय वाटू, खाऊ पुरणाची पोळी. मस्त. ऑफलाईनचा जमाना गेला आता ऑनलाईन न केला शो. ऑफलाईनचा जमाना गेला आता ऑनलाईन न केला शोर. अलकाताई, ऑफलाईनचा जमाना गेला आता ऑनलाईन न केला शोर. आणि टीव्ही पाहून भांडतेत सासूना, सिरियल न केला घोर. मग नवऱ्याचं डंबारते पोटन दुखते डोकस, खा लागते चूर्णाची गोळी. सत्कर्माची दाय वाटू, खाऊ पुरणाची पोळी.
विदर्भातला पोट्टा भाऊ गौतम दादा विदर्भातला पोट्टा भाऊ आणि चेन्नईतली रायते पोट्टी विदर्भातला पोट्टा भाऊ आणि चेन्नईतली रायते पोट्टी आणि नकली फटू पाहून शिन्या त्याची जमते गट्टी मग परभारेच होते सोयरीक मग परभारेच होते सोयरीक आणि 6 महिन्यात पांदान होई सत्कर्माची डाय वाटू खाऊ पूर्णाची पोई सत्कर्माची डाय वाटू खाऊ पूर्णाची पोई. आता शेवटचं कडवं. फायदे तोटे समजून घेऊ साजरं तेवढं निवडू फायदे तोटे समजून घेऊ साजरं तेवढं निवडू थोर पुरुषांच्या विचारांनी युवा पिढी घडवू फायदे तोटे समजून घेऊ साजरं तेवढं निवडू थोर पुरुषांच्या विचारांनी युवा पिढी घडवू. मग कीर्तीचा उधळू गुलाल मग कीर्तीचा उधळू गुलाल मन मोर नाचल थुई थुई सत्कर्माची डाय वाटू खाऊ पूर्णाची पोई सत्कर्माची डाय वाटू खाऊ पूर्णाची पोई. आणि शेवटच्या 2 ओळी युद्ध करणाऱ्या राष्ट्रांसाठी. नका भांडू नका लढू नका भांडू नका लढू नका खेळू रक्ताची होई नका भांडू नका लढू नका खेळू रक्ताची होई मानवतेचा जय घोष करू गाऊ प्रेमाची ओई मानवतेचा जय घोष करू खेळू प्रेमाची होई. साऱ्याच रंगात न्हाऊ चला साऱ्याच रंगात न्हाऊ चला खेळू आज होई साऱ्याच रंगात न्हाऊ चला खेळू आज होई सत्कर्माची डाय वाटू खाऊ पूर्णाची पोई सत्कर्माची डाय वाटू खाऊ पूर्णाची पोई. क्या बात है. बहुत बढ़िया. वा 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 वा. वृषालीताईने एकदम पूर्ण जो माहोल आहे तो असा छान केलाय. आणि मला असं वाटतं की कविता जेव्हा आपण म्हणतो त्या कवितेमध्ये फक्त होळीचं वर्णन नाहीये फक्त प्रेमाचं वर्णन नाहीये तर मला असं वाटतं की समाजालाही एक संदेश देणाऱ्या अशा ह्या आपल्या सगळ्याच हास्य कवींच्या कविता आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या अशा कविता आहेत. अलकाताई